आता घेऊयात महाफास्ट 100 मधून बातम्यांचा वेगवान आढावा। चांदवडमध्ये शेतकऱ्यांनी मोर्चा काढल्यानंतर आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड। रोहित पवार सपकाळ पोलिसांच्या ताब्यात। चांदवडमध्ये शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखला होता। चांदवडमध्ये विविध मागण्यांसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा क्रांती महामोर्चा। रोहित पवारांसह अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदेंचा मोर्चामध्ये सहभाग। 2023 मध्ये निवडणुकांच्या आधी देवेंद्र फडणवीसांनी कांदा खरेदीसाठी 24 रुपयांची घोषणा केली। आता मतं मिळाल्यानंतर 12.5 रुपयांचा दर घ्यायचा का? रोहित पवार यांचा सवाल। तर शेतकऱ्यांसाठी राज्यातील सर्व महामार्ग अडवण्याचाही सरकारला दिलाय इशारा। व्यापाऱ्यांसाठी कांदा खरेदी करायची असल्यानं विलंब, सरकारला कुंभकर्ण झोपेतून उठवण्यासाठी मोर्चा आहे। नाशिकच्या चांदवडमधील आंदोलनावरती हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। केंद्रातील नेते शेतकरी विरोधी आहेत। 15 रुपये 80 पैशांनी कांदा खरेदी केंद्रावरील शासकीय पावत्या दाखवा, केवळ कागदावर खरेदी होत असल्याचा अंबादास दानवेंचा आरोप। कांद्याला 3000चा दर मिळालाच पाहिजे, वेळ पडली तर मुंबईसह मंत्रालय देखील ठप्प करू, शशिकांत शिंदेंचा सरकारला इशारा। तर नाशिकच्या कांदा द्राक्षात संदर्भात फक्त शरद पवार निर्णय घ्यायचे, शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। नाफेडमध्ये खासगी व्यापाऱ्यांकडून कांदा खरेदी करून नफाखोरी सुरू आहे। शेतकऱ्यांचा कांदा 5 रुपयांना खरेदी करून नाफेडच्या यावेळेस भावामध्ये विकला जातोय। रोहित पवार यांचा नाफेड कांदा खरेदीवरून गंभीर आरोप। कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांची अवस्था दुर्दैवी आहे। शेतीमालाचे भाव उत्पादन खर्चावर असले पाहिजेत। कांदा प्रश्नावरून अण्णा हजारेंची सरकारवर टीका। छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर वैजापूर महामार्गावरती शेतकऱ्यांचं आंदोलन। कांद्याला प्रति किलो अवघा 1.25 रुपयांचा दर मिळाल्यानं शेतकरी संतप्त। गंगापूर बाजार समितीच्या गेट समोरच कांदा फेकून शेतकऱ्यांचं आंदोलन। कांद्याला प्रति क्विंटल 100, 125 ते 130 रुपयांचा दर मिळाल्यानं शेतकरी संतप्त। पुण्यामध्ये घोडागाडी घेऊन काँग्रेसचं आंदोलन। काँग्रेसकडून पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधामध्ये घोषणाबाजी। इंधन दरवाढ आणि कांद्याच्या घसरलेल्या दरावरून सोलापूरमध्ये काँग्रेसचं रास्ता रोको आंदोलन। सोलापूर पुणे आणि सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरती प्रणिती शिंदेंचा रस्त्यावर ठिय्या, तर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मुंडन करून निषेध व्यक्त। पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्या आहारी गेलेत। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंचं वक्तव्य। ट्रम्प बोले मोदी डोले अशी अवस्था झाली आहे। इंधन टंचाई आणि कांदा प्रश्नी सोलापूरमध्ये काँग्रेसच्या आंदोलनात खासदार प्रणिती शिंदेंचा प्रहार। नागपूरमध्ये महागाई विरोधात शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचं आंदोलन। इंधन दरवाढ, कांद्याच्या घसरलेल्या दरावरून आंदोलन। चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे नॉट रिचेबल नगरसेवक, नगराध्यक्ष भाजप आमदारांसोबत भाजपसाठी व्हिक्टरी साईन दाखवतानाचा काँग्रेसचे नगराध्यक्ष भास्कर ननावरे यांचा फोटो समोर। घोडेबाजार झाल्याचा आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत। भाजपकडून 5-5 लाख देऊन नगरसेवक उचलण्याचं काम सुरू असल्याचा वडेट्टीवारांनी आरोप केल्यानंतर बंटी भांगडिया यांचं विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर। भाजपच्या संपर्कात असलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांवर कारवाई होणार। वडेट्टीवारांच्या मतदारसंघातील काँग्रेस नगराध्यक्ष भास्कर ननावरे भाजप आमदारासोबत व्हिक्टरी साईन दाखवतानाचा फोटो समोर आल्यानंतर विजय वडेट्टीवार यांचा इशारा। पुण्यामध्ये काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर। कोल्हापूरचा पैलवान पुण्यात आला, कोल्हापूरमध्ये हरला आणि पुण्यातही पक्ष सपाट केल्याचं बॅनर। पुण्याचे प्रभारी असलेल्या काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर उघड नाराजी। मुख्यमंत्री फडणवीसांनी आज महायुतीची बैठक बोलावली। विधान परिषदेच्या उर्वरित जागांचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। पुण्यावरून भाजप राष्ट्रवादी, तर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरवरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच। विधान परिषदेच्या जागांचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीत हालचाली। जागा वाटपावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। शिवसेनेकडून 7 जागांची मागणी, भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण शिंदेंची चर्चा करणार। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडून देवगिरीवरती सुनेत्रा पवारांची भेट। विधान परिषदेसाठी खोतकर यांच्याकडून मुलगा अभिमन्यू खोतकरसाठी उमेदवारीची इच्छा व्यक्त।
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत आज जिल्हा प्रमुखांची बैठक। दरम्यान बैठकीआधी साताऱ्यातील जिल्हा प्रमुखाचे भावनिक पत्र लिहून राजीनामा। 30 वर्ष निष्ठेने काम करून योग्य दखल मिळाली नाहीये। सातारा जिल्हा प्रमुख संजय भोसले यांच्याकडून नाराजी व्यक्त। पक्षामध्ये गळचेपी होतीये, चांगलं काम करून शाबासकी मिळत नाहीये, मातोश्रीपर्यंत जाऊ दिलं जात नाहीये। ठाकरेंच्या सेनेचे सातारा जिल्हा प्रमुख संजय भोसलेंचा आरोप। ठाणे विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट। रवींद्र फाटक यांना बवियाच्या हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांची भेट घेतली आहे। भेटीनं अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। बविया नेते क्षितिज ठाकूर यांना ठाणे विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। विधान परिषदेसाठी शिंदे ठाणेची जागा बवियाला सोडण्याची शक्यता आहे। बवियाचे क्षितिज ठाकूर नालासोपारा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत। यवतमाळच्या आर्णी पालिकेमध्ये शिंदे सेनेच्या नगरसेवकाला मारहाण। दोघांनी लोखंडी रॉडनं नगरसेवकावर हल्ला केला। नगरसेवक पवन साफले यांना मारहाण। क्षुल्लक कारणावरून उपनगराध्यक्षाच्या कॅबिनमध्ये घेऊन मारहाण केल्याचं समोर। एसआयआर प्रक्रियेसंदर्भात आदित्य ठाकरे यांचं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। मुंबईतील नगरसेवक पदाधिकाऱ्यांना शिवसेना भवनमध्ये काल पार पडलेल्या बैठकीत मार्गदर्शन। निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेसंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेची सावध भूमिका।